हो जितेंद्र असं सोडा असं असं घ्या पहिलं याला असं द्या, इकडे द्या, असं द्या. तिकडलं पकडा. अरे, पकडावं लागेल ना. हा करायचं सुरू. चला घ्या सुरू करा हा आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ठीक आहे, चला रोल रोल हा आज महाविकास आघाडीने हा निर्णय घेतला की आजच्या दिवसासाठी आम्ही जी आमदारांची शपथ असते ती घेतलेली नाहीये, निषेध म्हणून. कारण एकंदर आपण पाहतोय राज्यात जे वातावरण असायला पाहिजे होतं, एखादं सरकार जेव्हा एवढ्या बहुमताने निवडून येतं तेव्हा वातावरण उत्साहाचं असतं, जल्लोष असतो, साजरं करत असतात सगळे. पण कुठेही जल्लोष दिसत नाही, कुठेही कोणी साजरं करत नाहीये. आणि मनात हाच प्रश्न पडतो जो आम्ही आधी पण विचारलेला होता की हे जे मॅन्डेट आहे हे जनतेने दिलेलं मॅन्डेट आहे की निवडणूक आयोगाने दिलेलं मॅन्डेट आहे, ईव्हीएमने दिलेलं मॅन्डेट आहे. मध्यंतरीच्या काळात आपण पाहिलं असेल, काँग्रेस असेल किंवा आम्ही सगळेच असू, आम्ही वेगळ्या वेगळ्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, जे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत ते देखील उपस्थित केलेले आहेत. आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून जेव्हा असे प्रश्न उपस्थित करतो, तसंच मार्केटवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता. मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं. म्हणजे निकाल आले होते, तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता. कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं. साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे. मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली. पण काल परवाकडे आपण पाहिलं की नुसतं कर्फ्यूच नाही त्या गावामध्ये, तर कर्फ्यूच्याही पुढे जाऊन काल रात्री मला वाटतं काही अटका देखील सुरू झालेल्या आहेत. 20 जणांना अटका झालेल्या आहेत. आणि लोकशाही ज्या माध्यमातून आम्ही जिंकून आलो, बघा आम्ही सगळे जो आज निषेध करत आहोत, आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत, हरलेले उमेदवार नाही आहोत, आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ईव्हीएम बद्दल आहे, जी निवडणूक आयोगाबद्दल आहे, ही आज व्यक्त करत आहोत. आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत. जनतेचा मान राखून, जनतेच्या मनात जी शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत. महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे, लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत, इथपासून सुरुवात होते. कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं. आपण पाहिलं असेल 2014 पासून हळूहळू जे चाललेलं आहे, इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं काम चालू आहे. लोकसभेत जनतेने निकाल दिला, पण तोच निकाल चिरडण्याचं काम या सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही असे पाऊल उचललेलं आहे. बोलेंगे बोलेंगे सब भाषा में बोलेंगे. सब भाषा में बोले. हाँ सब सब. विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेक जणांच्या मनात खतखत सुरू झाली. ह्या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसेल कसा, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. आणि त्यातनं मार्केटवाडीने एक भूमिका घेतली की आपण पोलवरती मतदान घेऊया, बॅलेट पेपरवरती. बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं. आता निवडणूक आयोगाचं काम काय, निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय. आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध. तुम्ही हे घ्यायचंच नाही. का घ्यायचं नाही, आम्हाला टेस्ट घ्यायची आहे, आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय काय खरं आणि काय खोटं. हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल, ते लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत. 74,000 मतं जास्त, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, 1000 नाही 74 लाख 74 लाख, 5 वाजताचं वोटिंग पर्सेंटेज वेगळं, नंतरचं वोटिंग पर्सेंटेज 13% वाढलंय. 13% म्हणजे एकंदर मतदानाच्या 1/4 वाढवलंय. हे 1/4 कुठनं येतात. आणि मी साधा माणूस म्हणून सांगतो की निवडणुकीचं जे मशीन आहे, इट इज अ सिम्पल कॅल्क्युलेटर. 1 + 1 + 1 + 1 5 झाले, ते 6 होतातच कसे. त्याच्यामुळे हा जो काही मी हॅक म्हणणार नाही, पण ही जी काय निवडणूक आयोगाने अरेंजमेंट करून दिलेली व्यवस्थित,
त्या अरेंजमेंट बद्दल बोलावंच लागेल. आणि ह्या प्लॅनला उद्ध्वस्त करण्यासाठी जसं महात्मा गांधींनी जेव्हा मिठावरच्या सत्याग्रह सुरू केला तेव्हा मिठावरती टाकलेला कर हा त्यांच्या समोर होता आणि चिमूटभर त्यांनी म्हणजे चिमटीत त्यांनी मीठ उचललं आणि भारताचा इतिहास बदलला. मार्कडवाडी हे आधुनिक भारताच्या मार्ग बदलण्याच्या कामाला सुरुवात करेल. लोकशाही वाचवण्यासाठी एक पुढचं पाऊल असेल. कारण का पवार साहेब उद्या जात आहेत, त्याच्यानंतर राहुल गांधी येत आहेत आणि महाराष्ट्राच्या जनता मनावर घेईल आणि हे सर्वकडे जर पसरलं तर आपल्याला अडचण होईल. म्हणून सरकार हे प्रकरण दाबू इच्छित आहे. तिथे अटकसत्र सुरू झालंय, पण आम्ही मार्कडवाडीच्या लोकांना ग्वाही देतो की आम्ही सगळे आमदार जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढी ताकद लावून मार्कडवाडीच्या लोकांनी जो लोकशाही वाचवण्याकरता पुढाकार घेतला आहोत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. तू बोल. नाही नाही या ना बोला बोला बोला. महाविकास आघाडीने आज जो निर्णय घेतला त्या संदर्भात इथे चर्चा झालेली आपल्या पुढे विषद केलेला आहे. खरं तर आपण पाहतोय की एवढ्या बहुमताचा आकडा पार करणाऱ्या सरकारला आपल्या राज्यामध्ये जे वातावरण आपल्याला दिसायला पाहिजे, जो उत्साह, जो सणासारखा दिसायला पाहिजे, अजिबात कुठेच दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे. म्हणजे हा मॅन्डेट कोणी दिला? हा खऱ्या अर्थानं जनतेचा असता तर जनतेमध्ये हा उत्साह असता, परंतु दिसत नाही. याचा अर्थ आहे की कुठे ना कुठेतरी दाल में कुछ काला आहे असं म्हणायला किंवा डाळच काळी असं म्हणायला तिथे संशयाला पूर्णतः तिकडे स्कोप आहे. अशा स्थितीमध्ये मार्कडवाडीमध्ये ज्या लोकांनी ही जर निवडणूक स्वच्छपणे, पारदर्शकपणे आणि लोकांनी दिलेला जो मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मार्कडवाडीमध्ये जो काही विषय गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं. पण त्याला विरोध करायचं म्हणजेच की आपलं पितळ उघडं पडू नये, कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो. आणि हे सगळं आपण बघत असताना तिथे जो काही प्रकार सुरू आहे, धरपकड सुरू आहे, लाठीमार झालेला आहे, लोकांना मापकोलमधून परावृत्त करायचं काम सुरू झालेलं आहे. अरे मापकोल घेण्याचा अधिकार आहे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर. 80% मतदान तिथे मिळालं, अख्खा गाव विरोधात आहे, तर विरोधकांनी किंवा तो तिथे आता निवडून आलेल्या आमदारांनी संशय व्यक्त केलाय. म्हणजे हरलेल्या आमदारांनी नाही, निवडून आलेल्या आमदारांनी तिकडे मागणी केलेली आहे, त्यांनी समर्थन दिलेलं आहे. अशा वेळेस हे घाबरत आहेत. याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी लोकशाही संपवण्यासाठी, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. म्हणून आज आम्ही सर्व आणि निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खरं तर पारदर्शकता ठेवली नाही, या संदर्भात अनेकांचा संशय आहे. या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजच्या दिवस शपथ घेणार नाही. मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा आणि हे जे काही पाऊल सरकारने उचललंय त्याला निषेध, यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कारही घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. आज क्यों आपने बहिष्कार किया है? मी थोडं मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे. पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे 76 लाख मतं या अंधारात त्यांनी मारून घेतलीत, या सगळ्या माग मोठं गुपित आहे. दाल में काला आणि डाळच काळी आहे. आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे, अश्रुधुराच्या कांड्या कशा सोडलेल्या आहेत, बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे. एकीकडे भारतात आपण लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, पण आज मोदी सरकारमध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतोय. जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलामगिरीसारखं वागवलं जातं. हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात पाहतोय. मार्कडवाडीचाच एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि
कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली अजिबात हे विश्वास कळायलाच कारण नाही. आणि म्हणून मार्कंडवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटतं की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे. आदित्य आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आलेले लोक आहोत, पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची नाही, घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही. पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो, तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार, राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा आम्ही ठरवलेला आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही, जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिषेकासारखा सोहळा करून करोडो रुपये अरबो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर. हे सरकार आपली खुशी आपण व्यक्त करते असं चित्र आपण पाहतोय. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, पण इथं तरुण आत्महत्या करते आहेत. 773 शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखा सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही, जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. महाराष्ट्र में जो विधानसभा के जो चुनाव हुए, चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है कि जनता को नहीं लग रहा है कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे लोग जनभावना जो है जो मार्कंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है और आज मॉक पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है, सरकार विरोध करती है, तो उसके पीछे का कारण ही है कि ये सरकार गड़बड़ी से आई हुई है, लोगों के वोटों को चुरा के आई है, ये साबित करती है. सरकार ने भूमिका लेना चाहिए, सरकार ने ये भूमिका लेना चाहिए कि हाँ मॉक पोलिंग हो रही है ना तो होने दो गांव में मॉक पोलिंग, समझने दो एक बार क्या हुआ. ये सरकार का काम था, लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है. जब रेगुलर चुनाव में चुनाव से बूथ कैप्चरिंग किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है एमएलए नए एमएलए की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है. हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया है और ये भूमिका हम जनता की भावनाओं को रख के कर रहे हैं. राहुल जी का एक बयान आया है, उन्होंने कहा है कि लोकसभा चुनाव में इसलिए कांग्रेस पार्टी जीती क्योंकि फॉरेन फंडिंग हुई थी, अराजक एनजीओज उनके साथ थे और इसकी जांच अब वो सरकार आने के बाद करेंगे. बिल्कुल करना चाहिए, उनको किसने रोका है? बिल्कुल करना चाहिए. केंद्र की सरकार उनकी है, राज्य की सरकार बिल्कुल करना चाहिए, लेकिन हमारा जवाब देना चाहिए कि नांदेड़ में हमारे लोकसभा के उम्मीदवार को जितने वोट मिलते हैं तो विधानसभा के उम्मीदवार को 40,000 से नीचे क्यों जाते हैं हमारे उम्मीदवार, उसका भी जवाब उनको देना पड़ेगा और उसकी भी जांच लगाना चाहिए. वो भी हमारी मांग है. जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए, लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है, ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए, हमारी मांग है. राहुल जी कभी आने वाले लॉन्ग मार्च के बारे में क्या वो देंगे, हम लोग प्रोग्राम देंगे, बात चल रही है, सब प्रोग्राम भेज दिया है. थैंक यू. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे
83-839-505 किंवा 80-80-81-74-54. मुंबई 83-839-503 किंवा 96-53-18-74-78. कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.